ज्या उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत त्यामध्ये भाजपचे 3 उमेदवार आहेत। कालच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पहिली पसंती देण्यात आलेली आहे। पुण्यामधल्या भाजपच्या नेत्या, ज्या माजी आमदार सुद्धा आहेत, मेधा कुलकर्णी, काही दिवसांपासून त्या नाराजही होत्या पक्ष नेतृत्वावर, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर डॉक्टर अजित गोपछडे, जे कारसेवक म्हणून राहिलेले आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातना घडलेले कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे। डॉक्टर सेलमध्ये भाजपच्या गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतात, त्यांना उमेदवारी देण्यात आली। विशेष म्हणजे अजित गोपछडे हे सुद्धा नांदेडचे आहेत। यानंतर महाराष्ट्रामधना शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मिलिंद देवरा हे अगदी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।